प्रथमतः मी गोरठेकर परिवाराच्या वतीनं या पक्षाचा प्रवक्ता म्हणून, या घराचा प्रवक्ता म्हणून उमरी तालुक्यातील सर्व मतदाराचे प्रथमतः मी अभिनंदन करतो. कारण या मतदारांना पूर्णतः याची कल्पना आहे गोरठेकर परिवार कसा आहे. गोरठेकर परिवारानं आजपर्यंत ही तिसरी पिढी आहे. सन्माननीय बाबासाहेब देशमुख गोरठेकरापासून, बापूसाहेब देशमुख गोरठेकरापासून, आता शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर आणि कैलास देशमुख गोरठेकर आणि सर्व गोरठेकर परिवार, या तीन पिढ्यामध्ये आजपर्यंत या उमरी तालुक्यातल्या, धर्माबाद तालुक्यातल्या, भोकर तालुक्यातल्या, नायगाव तालुक्यातल्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे. राहिला प्रश्न आरोप प्रत्यारोपांचा. ज्यांनी ज्यांनी आरोप केलेत, गोरठेकरांनी जागा विकून खाली, गोरठेकरांनी जिनिंग विकून खाली, कैलासराव दादागिरी करतो, शिरीषरावला, कैलासरावला व्हिजन नाही. माझं प्रथमतः त्यांना सांगणं आहे, गोरठेकरच्या परिवारांना, गोरठेकराच्या चिरंजीवात जर व्हिजन नसलं असतं तर ही तमाम जनता गोरठेकराच्या सोबत राहिली नसती. प्रथमतः त्यांनी एक समजून घेणं गरजेचं आहे. कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकरांनी ही जी जिनिंग ठेवली, जो कोणी सांगतोय आईचा लाल बापाचा पठ्ठ्या, त्यानं आम्हाला येऊन सिद्ध करून दाखवावं. गोरठेकर परिवारानं, या गोरठेकरांना एक जरी प्लॉट विकला असेल तर आम्ही गोरठेकर परिवाराचा एक सदस्य म्हणून आम्ही सगळं राजकारण सोडून द्यायला तयार आहे. पण आरोप प्रत्यारोप करत असताना माणसाला सीमा असली पाहिजे. आपल्यावर काही संस्कार आहेत. आम्हाला कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकरांना, बापूसाहेब देशमुख गोरठेकरांना संस्कारात वागायला शिकवलंय, जगायला शिकवलंय. आम्ही खानदानी लोक आहोत. माणूस मोठा होत नाही, माणूस हा कर्तृत्वानं मोठा होतो. अहो, पैसे तर कमवणारे भरपूर लोक आहेत, पण पैशासोबत ही सर्वसामान्य जनता असली पाहिजे. आज धनशक्तीच्या विरोधात श्रमशक्तीची लढाई आम्ही लढलो, इमानदारीचा विजय झाला. नगरपालिका लढलो, नगरपालिकेत आमचा प्रचंड विजय झाला. आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे. आमचे 3 लोक चिठ्ठीवर आणि एका मतानं का पडले. माझं विरोधकांना खुलं आव्हान आहे, जर गोरठेकर घराण्याचं चुकत असेल, आमच्या पक्षाचं चुकत असेल तर आमच्यासोबत चर्चेला बसा. आओ चोरो बांधो भारा, आधा तुम्हारा आधा म्हणणारा औलाद आमची नाही. ज्या दिवशी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत, सर पे कपन बांधकर कातिल को ढूंढते है उसका नाम गोरठेकर आहे. परिणामाची चिंता आम्ही कधी केलेली नाही. आमच्यासोबत कोण आहेत, जातीपातीचं राजकारण आम्ही कधीच केलेलं नाही. म्हणून गोरठेकर परिवाराला हा जो अख्खा समाज डोक्यावर घेऊन नाचतोय, त्याच्या मागचं कारण असं आहे, इमानदारीच्या विरोधात बैमाराची लढाई होती. दंड ठोकून माणूस मोठा होत नाही. कैलासराव असतील, शिरीषराव असतील, आता ही आज जो विषय घडला, लाज वाटण्यासारखा विषय आहे. आमचे 10 उमेदवार निवडून आले, आमचा एक उमेदवार चिठ्ठीवर गेला, एक एका मताने गेला, तरी तुम्ही दंड ठोकता. नाक कापलं म्हणजे नाकाखाली भोक आहे म्हणणारी अवलाद आमची नाही. असला पाहिजे, कशाचा असला पाहिजे. माणसाला गर्व हा कर्तृत्वाचा असला पाहिजे, माणसाला गर्व हा नेतृत्वाचा असला पाहिजे. मी नेतृत्व कोणाचं करतोय, माझ्या पाठीमागं कोण आहे, मी काय लोकांचे काटे मारत नाही, मी लोकांचे पैसे धापत नाही. मग गोरठेकर परिवारामध्ये पैशानं माणसं विकत घेता येतात, माणसाची मतं विकत घेता येत नाही. पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. म्हणून माझं विरोधकांना खुलं आव्हान आहे, पाठीमागून वार करायची अवलाद गोरठेकरांची नाही. म्हणून सर्वसामान्याचं नेतृत्व हे गोरठेकरांचं नेतृत्व आहे. म्हणून तुम्ही किती जरी पैसे लावले, एक वाक्य तुम्हाला सांगतो पत्रकार साहेब, तुमच्या माध्यमामधून आम्हाला असं ऐकायला मिळालं, काही सन्मान्य व्यक्ती, नाव घेऊ इच्छित नाही मी, नाव कोणाचं घ्यावं, 50% मतदान पडलं, 60% मतदान पडलं, त्या लोकांचं नाव घ्यावं. हे आमचे विरोधकच नाही, हे आमचे विरोधकच नाही. गोरठेकर घराण्याला, गोरठेकर परिवाराला या तालुक्यात विरोधक नाही. विरोधक कोणाला म्हणावं, जर तुमचे 6 आले, 7 आले, अहो तुमचं काहीच निघना. कुलकर्णी साहेब लावून द्यायले तर मजा बघायले. यांचं धोरण काय, बाहेरची बल्ला बाहेर जाऊ दे, सून जावाई मरून जाऊ दे, मग मला शाबूत राहू दे. कसं जमते महाराज, हमाम में सब नंगे है, शीशे के घर में रहने वाले दूसरे के घर पर पत्थर फेका नहीं करते. म्हणून माझं विरोधकाला खुलं आव्हान आहे, याच्या पुढे निवडणुका होणार आहेत. तुमच्या दंडात किती धमाका आहे तेवढे दंड ठोका. तुमच्या 4 लोकांच्या दंडा एवढा एकटा कैलासचा दंड आहे. म्हणून माझी विनंती आहे, कृपा करून दंडाची भाषा करू नका. आम्ही काय दंडाची भाषा करणार नाही. याच्या पुढे प्रत्येक निवडणुकीमध्ये आमचं चॅलेंज आहे विरोधकाला. सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आहे.
काय वाक्य होते तुमचे? गोरटेकरांच्या पोराला बर्बाद करीन. अरे गोरटेकरासोबत देव आहे, सर्वसामान्य जनता आहे. म्हणून गोरटेकरांच्या मुलांना बर्बाद करणारा माणूस या तालुक्यातली जनता स्वीकारणार नाही. म्हणून ज्यांचं नेतृत्व चांगलं आहे, ज्यांचं कर्तृत्व चांगलं आहे, त्यांच्यासोबत ही तालुक्यातली जनता आहे. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे अजून? आमदार या ठिकाणी स्वतः ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आले होते. तुम्हाला वाटते का किंवा आमदार सारख्या व्यक्तीने या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यावा? हे बघा, हा प्रश्न जरा नाजूक विचारला तुम्ही. आमदार साहेबाच्या पक्षाचे लोकही त्यांचं कसं चाललंय, तुझं माझं जमीन आणि तुझ्या वाचून कर्म ना. आमदार साहेबाला पक्षाची इब्रत वाजवायची म्हणून आमदार साहेब आले. आमदार साहेबाला वाटलं यांच्यात किती ताकद आहे बघाव, पण त्यांना काय माहित, नारळाची कुस्ती खेळणारा माणूस शेवटची कुस्ती खेळायला निघाला. जे पक्ष बचाव हे जे नारा चालू होता, या संदर्भात आपल्याला काय बोलायचं? जे भाजप पक्ष बचाव, भाजप पक्ष बचाव याच्यात का नारा होता याचं उत्तर तुमच्याजवळ जपलंय. पक्ष बचाव कधी म्हणतो माणूस? माणूस धोक्यात आल्यावर. आम्ही म्हणलो का पक्ष बचाव? आम्ही राष्ट्रवादीचे आहोत, आमच्यासोबत काँग्रेस पक्ष आहे. ते पण म्हणले होते काँग्रेस पक्ष बर्बाद झालेला पक्ष आहे म्हणून. पण आम्ही असं नाही. एकदा मित्र म्हणलो तो मित्रच असतो, शत्रू म्हणत तर शत्रूच असतो. आम्ही कधी बी आस्तीन के साप पाळलेले नाहीत. आमच्या साहेबाच्या काही चुका झाल्या असतील, ज्याच्यावर विश्वास टाकला तो गद्दार निघाला. पण आमच्यासोबत जे लोक आहेत ते इमानदार लोक आहेत. म्हणून पक्ष बचाव धोरण असेल, आता त्यांना पक्ष बचाव वगैरे काहीच नाही. त्यांना झाला कावीळ. ज्या माणसाला कावीळ होतं त्या माणसाला अख्खं जग पिवळं दिसतं. म्हणून विरोधकाला माझं खुलं आव्हान आहे, याच्या पुढच्या सगळ्या निवडणुका श्री देशमुख गोरठेकर असतील, कैलासराव असतील, सुभाष नाना असतील, भाऊसाहेब असतील, दासराव असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, काँग्रेसचे असतील, आमच्या सगळ्या मित्रमंडळाचे असतील, केडी बॉसचे असतील, एसडी बॉसचे असतील, ही सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आहे. आम्हाला असं कोणी म्हणू नका पक्ष तुमचा वाचवायचा, तुम्हीच वाचा. तुम्हाला सांगतो, या तालुक्यात या मतदारसंघात एकच पक्ष आहे, गोरठेकरांचा पक्ष आहे. आणि तो पक्ष राष्ट्रवादी पक्ष आहे. तो पक्ष आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे. याच्या पुढे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होतील, आम्हाला काय म्हणले तुम्हाला सांगतो, नगरपालिकेमध्ये मला म्हणले पकपक. हा पकपक करतो, ठीक आहे, मी पकपकच करतो. मी पकपकच करतो. काय म्हणले, कैलास गोरठेकरला व्हिजन नाही, श्री देशमुखला व्हिजन नाही. जर आम्हाला व्हिजन नसतं तर आमचे बी 10 कारखाने असते. आम्हाला व्हिजन आहे, सर्वसामान्याच्या घरात राहायचं आहे, सर्वसामान्याच्या मनात राहायचं आहे. आम्हाला 4थ्या मजल्यावर राहायचं नाही, आम्हाला झोपडीत राहायचं आहे. आम्हाला तुमच्या सर्वसामान्याच्या सुखदुःखात राहायचं आहे. म्हणून ज्याला व्हिजन आहे नाही म्हणतात ना, तर लोकांनी 20 लोक आम्हाला निवडून दिले असते नगरपालिकेला, दिले असते का? विरोधकांनी एकतरी उत्तर सांगाव. अहो, लाजिरवाणी गोष्ट आहे. उमरी नगरपालिकेचं पाणी बंद केलं का? तर म्हणे टॅक्स टाकला होता. टॅक्स किती होता? 5-10 लाख काहीतरी होता. मग अगोदर प्रशासक कोण होतं? नगराध्यक्ष कैलास होते का? सारडाजी होते का? कोण होतं नगराध्यक्ष अगोदर? प्रशासन होतं. कारखान्याचा टॅक्स किती आहे? कारखान्याला पाण्याचा टॅक्स किती आहे? 58 लाख रुपये देणं आहे. बरोबर आहे. आता हे आमचे नेते बोलतील नंतर, पण मी तुम्हाला सांगायलो, लोकांचं बाब्या आपला बाब्या, लोकांचं कार्ट म्हणणं सोडून द्या. ज्याला कोणाला आमचं खुलं आव्हान आहे, सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व गोरठेकर परिवार करत आहे. म्हणून मी सगळ्या जनतेचे आभार मानतो. याच्या पुढे सुद्धा आमचं ओपन चॅलेंज आहे. तुम्ही कितीही पैशाच्या थैल्या उघडा, ही सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आहे. येणारी जिल्हा परिषद, येणारी पंचायत समिती खांद्याला खांदा लावून लढू.